तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण आलो होतो म्हणजे भिलजी मासेमारीसाठी। आज जर आपल्याला यायला लेटच झाला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट सारखा करायला जमणार नाही। तर जसा होईल तसा व्हिडिओ शूट करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर नक्कीच डायरेक्ट आता जाळं टाकून घेतलीत, थोडा वेळ थांबवा आणि डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ, कारण की भिलजी पण भरपूर लेट लागत असते आणि आज आपण होडीवर पण लेट आलोय। घरून येईपर्यंत जवळजवळ 6 वाजून गेले। आता जाळं टाकून घेतली जाताच, तर बघू आपल्याला भिलजी वगैरे लागते काय, कारण की भिलजी पण बारीक साईजची आहे सध्या, त्याच्यामुळे मोठी भिलजी मिळत नाही। म्हणून आपण सगळी घन जाळं आणलीत, जो आपला 18चा ते 19चा फासा आहे जाळांचा, ती जाळं आणलीत। नाहीतर नॉर्मल भिलजीसाठी आपण 22चा नाही ते 20चा फासा यूज करतो। तर बघू आपल्याला त्या जाळात काय भिलजी भेटते। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। व्हिडिओ छोटी होईल पण भिलजी मिळण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत। आत्ताच पूर्ण सूर्य वरती आलाय, थोडा वेळ थांबवून डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ। तर चला डायरेक्ट जाळं घेताना भेटतो। तर आता भिलज्यांच्या जाळं घ्यायला सुरुवात करतोय। आपली ही पहिली पाताल जाळं आहे, त्याच्यामुळे जे काय येईल ते मोठ्या साईजचीच भिलजी येईल। या साईडला तर अजिबात काय नाही दिसत। भिलजी जास्ती नाही दिसत या साईडला। आपल्याला दुसऱ्या जाळात येईल भिलजी, बावट्याजवळ येईल आपल्या। शेवटला भिलजी जाम येईल बघा। या साईडला काय नाही दिसत, हे बघा अजिबात काय नाही। या जाळांचा फासा जरा मोठा आहे, त्याच्यामुळे याच्यात भिलजी नाही लागत। या दुसऱ्या जाळांचा आपला फासा जरा बारीक आहे, त्याच्यात 100% आपल्याला भिलजी लागेल। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल। या जाळात जास्ती नाही, एकाच भिलजी येते फक्त। या जाळात एवढी आली तरी आपल्या दुसऱ्या जाळात भरपूर येईल। सगळी या जाळात मोठ्या साईजची भिलजी येते सगळी। अजून आपली पाताल जाळाच आहेत, म्हणजे या जाळांचा फासा मोठा आहे, तरी आता इथे आपल्याला भिलजी यायला लागली। हळूहळू बावट्याच्या साईडला जास्त येईल। हे बघा आपला पाताल जाळ असून याच्यात भिलजी आली। आता या साईडला पहिली सुरुवातीला काय नव्हती आली, आणि या साईडला तर भिलजी दिसते। हे बघा, हे बघा या साईडला मस्त दिसते, एकदम फाराच्या साईडला आहे भिलजी, आणि ही मोठ्या साईज मध्ये आहे भिलजी। हे बघा मस्त आहे भिलजी अजून। हे बघा कसली लागली, एकदम मस्त मोठ्या साईज मध्ये। भिलजी लगेच मरत नाही, बरेच वेळ जिवंत राहते। सुरुवातीला काय नव्हती, या साईडला मस्त आहे। ही आपली पाताल जाळं आहेत, आणि आता घन जाळं चालू होती। तरी पण याच्यात बऱ्यापैकी कमीच आहे, या साईडला पाहिजे तेवढी भिलजी दिसत नाही। ही बघा घन जाळात कशी लागली, एकदम जाम लागले एकाच जवळ। आता अशीच येईल आपल्याला पूर्ण जाळामध्ये, जवळजवळ 8 ते 10 जाळं आहेत आपली यातली, तर पूर्ण येईल अशीच। तरी आपली जुनीच जाळं आहेत। हे बघा कसली मस्त लागली भिलजी। बावट्याजवळ अजून जास्त येईल, शेवटच्या टोकाला। हे बघा कसली आहे भिलजी। बघू शकता या साईडला कसली मस्त भिलजी आली, एकदम फाराच्या साईडला आहे। हे बघा कसली आहे, आपला हे जुनाच झालाय तरी पण बघा कसली लागली भिलजी, एकदम फाराच्या साईडला। एकदम मस्त लागली भिलजी आज। कालच्या दिवस तर भरपूर होती, आज जरा कमी आहे, पाहिजे तेवढी नाही। आधी वाटलेलं काय भरपूर लागेल, पण आपल्या शेवटच्या जाळात जाम येईल भिलजी। हे बघा कसली या साईडला मस्त दिसते। आता
या जालाना वल जरा जास्त आहे, त्याच्यामुळे एकदम फाराच्या साईडला, हिटीच्या साईडला काहीच नाही दिसत. एकदम जुनी जालं आहेत. हे डॉल्फिनने आपले जालं फाडलेले आहेत. भिलजी बघा मस्त आहे. भिलजा तर मस्त येतात, पण हे बघा का आला एक मांदेली. भिलजांच्या जालामध्ये मांदेली. हे जाल आपलं एकदम नवीन आहे, त्याच्यामुळे याच्यात जास्त येत नाही. भिलजांचा जाल जरा जुनं झाला काय त्याच्यामध्ये भिलजी लागत असते. एकदम नवीन झाला असेल तर कमी लागते भिलजी. हे बघा तरी पण हाय बऱ्यापैकी, पण शेवटच्या जालात जाम येईल. फक्त आपली 3 जालं घ्यायची बाकी आहेत. शेवटच्या 2 जालात मस्त येईल भिलजी आपल्याला. या साईडला पण दिसते बऱ्यापैकी. बघू शकता या साईडला पण दिसते बऱ्यापैकी. बघू शकता या साईडला तर मस्त यायला चालू झाली, कारण की आता शेवटचा जाल बाकी आहे आपला. हे बघा अजून जास्त येईल आपल्याला शेवटच्या जालात. हे बघा बोललो होतं ना, हे जरा जाल जुना आहे आणि याच्यात जाम येईल, तसाच झाला आहे. पटापट घेऊ आणि जाऊ किनाऱ्याला. हे बघा कसली दिसते. हे बघा शेवटचा जाल कसला भरलाय बघा. आधीच बोललो होतो शेवटच्या जालात आपल्याला 100% जास्त येणार भिलजी. आणि हे बघा कसला आलाय, भरलाय जाल. या जालाचा फासा बरोबर 18 mm चा आहे. बघा कसली आली भिलजी. बघा भरलाय जाल. पहिली सुरुवातीला काय नाही आलेली, त्या जालांचा फासा आपला 22 mm चा होता, आणि या 18 mm च्या जालामध्ये बघा कसली आली. हे बघा कसली दिसते बघा, एकदम बंपर. वाकटी पण आली आणि भिलजी तर सरस लागली एकदम. एकदम हिटी फरांशी आली. एकदम नाही नॉर्मल खोरा नाही, म्हणजे मधल्या साईडला पण भिलजी भरपूर आहे याच्यात. ही बघा कसली आली. बघा उचलल्यावर समजेल, कारण की हिटी लागतोय ना त्याच्यामुळे समजत नाही. फक्त शेवटचा एक जाल बाकी आहे आणि भिलजी बघा कसली आली. शेवटच्या बावट्याजवळ. आधीच वाटलेला शेवटच्या बावट्याजवळ जाम भिलजी आली, कारण की 2 पाण्यावर आहे आपला जाल. हे जरा निवाल पाणी आहे आणि ते जरा जाड पाणी आहे. हे पाणी जरा क्लिअर पाणी आहे आणि ते जरा गदूळ पाणी आहे. त्याच्यामुळे याच्या मध्ये जाल पडला आपला तर भिलजी लागण्याचे चान्सेस जास्त असतात. हे बघा कसली दिसते. शेवटचा बावटा पण जवळ आलाय आपला, तर लगेच घेऊन जाऊ किनाऱ्याला. तिथे आपला मामा येईल भिलजा न्यायला. तो आपल्या इथून घेऊन रोह्याला जाऊन सेल करेल भिलजा. ते बघा कसले भिलजी. एकदम बेकार लागली शेवटच्या जालात. शेवटचा टोक घ्यायचा बाकी आहे फक्त जालाचा, आणि इथे अजून येण्याचे चान्सेस आहेत, कारण की बावट्याजवळ नेहमी जास्त येते भिलजी. ही बघा कसली आली. हे बघा बेकार बंपर एकदम. कसली आहे बघा भिलजी. एकदम जिवंत सगळी आहे. सगळीच जिवंत आहे, चुकून एखादी मेलेली असेल, कारण की भिलजी लगेच मरत नाही. फायनली जाल आपली घेऊन झालीत. तो बघा आपला बावटा कसली लागले बघा भिलजी. आता डायरेक्ट जाऊ पटापट किनाऱ्याला आणि भिलजी सोडून घेऊ आणि आपल्या मामाला देऊन टाकू सर्व. चला.
तर मंडळी फायनली आपली सगळी जाळं घेऊन झालीत आणि चाललो होतो म्हणजे डायरेक्ट किनाऱ्याला. आज एकदम पावसाचं वातावरण पण आहे मागे आणि नॉर्मल वारा पण आहे, त्याच्यामुळे लगेच जाऊ किनाऱ्याला आणि डायरेक्ट भिलजी सोडवायला सुरुवात करू. तोपर्यंत दाखवतो तुम्हाला आपल्याला कसली भिलजी लागली आज. कसली एकदम जाम भारी लागले भिलजी आपल्याला. शेवटच्या 2 जाळ्यातच झाली, पण 2 जाळ्यात एवढी आलाय की काम झालंय आपला. तर डायरेक्ट जाऊ किनाऱ्याला आणि नंतर तिथे भिलज्या सोडू आणि आपले मामा येतील भिलज्या न्यायला, त्याला भिलज्या देऊन टाकू सर्व. आता चाललोय किनाऱ्याला. वारा पण भरपूर आहे, पाणी बघू शकता कसलं उडते. आणि हे बघा भिलजी कसली लागली बघा बंपर. एकदम मस्त लागली भिलजी, एकदम फिटा कसली आहे बघा. किनाऱ्याला पोहोचतोय आता, पण किनाऱ्याला मोठ्या मोठ्या लाटा येतात आज, कारण उद्यान पण चालू झालाय आणि भरती पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आता किनाऱ्याला लाटा पण मोठमोठ्या येतात. हे बघा या साईडून लाटा येतात. अजून किनाऱ्याला नाही पोहोचलोय, किनाऱ्याला अजून गेल्यावर मोठ्या होतात या लाटा. कसल्या मोठमोठ्या येतात लाटा, एकदम सावकाश जायला लागेल. लाटा बघू शकता कसल्या मोठ्या येतात एकदम, आपल्या होडीपेक्षा पण जाम मोठ्या आहेत लाटा. आता कमी झाल्यात त्याच्यामुळे जाऊ डायरेक्ट किनाऱ्याला. एकदम बेकार मोठ्या लाटा येतात. इथेच भरपूर रिस्क असते. मशीन बंद करू. बघू शकता कसल्या लाटा येतात मोठमोठ्या. आता आलो किनाऱ्याला, आता टेन्शन ना अजिबात. तर बघू शकता भिलज्या कशा सोडवल्या जातात. पूर्ण जाल घट्ट पकडायला लागते आणि एक साईडून हलवायला लागते जाल. बहुतेक भिलज्या डायरेक्ट खाली पडतात. जर एक एक भिलजी सोडवायला गेलो तर आपल्याला 2 दिवस पण नाही पूर्ण भिलजी सोडवायला. बघू शकता आपल्याला कसली भारी भिलजी लागली झालं ना. शेवटला तर भरपूर आली. आता समजत असेल आपल्या जाळ्याला भिलजी कसली लागली. जाळं घेताना एवढी समजत नव्हती, आता बघा कसली दिसते भिलजी. तर पटापट सोडून घेऊ सर्व भिलजी आणि पाठवून देऊ डायरेक्ट मार्केटला, जेणेकरून आपल्याला चांगला रेट मिळेल. जेवढं लवकर मार्केटला घेऊन जातो तेवढाच चांगला रेट मिळतो मच्छीला. त्याच्यामुळे भिलजी घेऊन लगेच आलो आहे. फक्त 7:30च वाजलेत. बहुतेक भिलजी हलवल्यावर खाली पडते, चुकून एखाद राहते जाळामध्ये. आणि ही आपली घन जाळ आहे ज्याचा फासा बारीक आहे, त्यातून तर लगेच निघते भिलजी. आणि भिलजीचं साईज पण जरा बारीकच आहे. जाळं घेताना बघितलीच असेल, पहिली सुरुवातीला आपल्याला काय नव्हती आली भिलजी आणि शेवटला एकदम भारी आली भिलजी. तर पटापट सोडून घेऊ आणि देऊ डायरेक्ट मार्केटला. ऑलरेडी खाली पडलेली बघू शकता किती आहे भिलजी आपली. फक्त 2 ते 3 झालीत सोडवून आणि त्याच्यामध्ये बघा कसली भिलजी आहे. तर पटापट सोडून घेऊ आणि जाऊ डायरेक्ट मार्केटला घेऊन. फक्त आपली 3 जाळं सोडून झालीत आणि भिलजी बघू शकता किती निघाली. फक्त 3 जाळं आणि भिलजी बघा. तर मंडळी फायनली आपले सर्व जाळातून भिलज्या सोडून झाल्यात. आज आपल्याला जाळं संपताना मस्त भिलज्या आल्या. पहिले सुरुवातीला काय नव्हत्या, नंतर शेवटला जाम मस्त भिलज्या आल्या. आपला मामा आला आणि सर्व भिलज्या घेऊन पण गेलाय.
तर आजची भिलजी मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.